हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आज मी खूप दिवसांनी ब्लॉगिंग करते. नेहमीचा डायलॉग आहे माझा. आणि आम्ही जात आहोत आउटडोअरला 10 दिवसासाठी. आणि आम्ही कुठे कुठे चाललो आहोत तुम्हाला मी नक्की सांगेल. चला, तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाने. आता CNG भरायला थांबलो होतो गाडीमध्ये आणि आता निघालो आहोत आम्ही प्रवासाला. आणि आम्ही जात आहोत यात्रा करण्यासाठी. आमचा टूर ह्या टायमाचा खूप लांबचा आहे. कमसे कम आम्हाला 2 दिवस तरी ट्रॅव्हलमध्ये जाणार आहेत. आम्ही जाणार आहोत रामेश्वरम आणि तिकडनं जगन्नाथपुरी, आदियोगी, बालाजी असं सगळं आम्ही प्लॅन केला आहे. तर तुम्ही पण बघा माझे व्हिडिओ, आम्ही कसं कसं ट्रॅव्हल करत आहोत. आणि ह्या वेळेस आम्ही ठरवलेलं आहे की हॉटेलमध्ये कमीत कमी खाण्याचं. आम्ही सगळं घेऊन आलो आहोत, इंडक्शन वगैरे. आणि आम्ही जसं कॅम्पर व्हॅन वगैरे करतात ना, जसं म्हणजे कॅम्पर व्हॅनमध्ये कसे लोक जेवण बनवतात, सगळं करतात, तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची कॅम्पर व्हॅन नाही आहे, आम्ही इंडक्शन घेतलं आहे. आणि जेवणाचं सगळं सामान वगैरे, सगळी भांडी वगैरे पण घेतली आहेत. तर जिथे आम्ही थांबू तिकडे नाश्ता, चहा, जेवण वगैरे बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि प्रेम करत राहा, चॅनलला लाईक करत राहा. तर चला, भेटते थोड्या वेळाने. बघा मम्मी बोलते अवतार बघ माझा कसा झालाय. आम्ही लोकांनी इकडे गाडी पार्क केली आणि इडली वगैरे खाऊन जात आहोत पुढे, कारण भूक खूप लागली आहे आम्हाला. आणि नाश्ता वगैरे करून, सकाळचा नाश्ता करूनच निघायला पाहिजे, हेवी नाश्ता. तर दुपारी थोडं लेट पण जेवलो तर काही टेन्शन नाही आम्हाला, म्हणून आम्ही आता मस्त हेवी नाश्ता करणार आहोत. आणि मी इडली, मेंदूवडा वगैरे खाऊन निघतोय. कसं वाटतंय तुला प्रवास करायला? किती दिवसाचा? 10 दिवसाचा ट्रॅव्हलिंग आहे, चालेल ना? नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला, माझे भाऊ बहिणी यांना सगळ्यांना. चला आता आम्ही तिथे जातो बघायला, फिरायला. मस्त मजा येईल तुम्हाला पण. आम्ही पण चाललो. चला मग तुम्ही पण. तेलाच बस. तेरे को पता है ना मैं सांभर नहीं खाती हूँ. चटनी और सांभर एक ही होते. भाई दिखाना है तेरे को मेंदू वड़ा. चला फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत. नाश्ता केला, इडली खूप छान होती, टेस्टी होती ना इडली. मेंदू वडा आणि दाल वडा. मी फक्त दाल वडा नाही टेस्ट केला, मेंदू वडा टेस्ट केला आणि इडली खाल्ली. आणि आता निघालो आहोत. ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. आम्ही निघणार होतो 6 वाजता घरातून, पण आम्ही निघालो 8 वाजता, कारण खूप घरातली कामं पण होती, पाणी नव्हतं. आणि सकाळी 7:30ला पाणी येतं आमच्याकडे, तर सगळं मॅनेज करण्यामध्ये तेवढा वेळ झाला. तर चला, आता प्रवास सुरू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया, ओम नमः शिवाय, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. Find the real me. So let's go. Seize the feeling.
'cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 आम्ही आता पेट्रोलसाठी परत थांबलेलो आहोत. CNG आणि प्लस पेट्रोल पंप आम्ही दोन्हीही फुल करणार आहोत आता. आणि याच्या पुढे आणखीन प्रवास लांबचा आहे आमचा. आम्ही सगळ्यात पहिला आदियोगीला जाणार आहोत. आणि खरंच हा पेट्रोल पंप एवढा मोठा आहे आणि स्वच्छता एवढी आहे. आणि बाजूला उडीपी रेस्टॉरंट पण आहे. आणि आता वॉशरूमला वगैरे आम्ही जाऊन फ्रेश झालेलो आहोत. आणि आता पुढे प्रवास चालू आहे. मी तुम्हाला पेट्रोल पंप दाखवते किती मोठा आहे. बघा हा किती मोठा पेट्रोल पंप आहे. आणि स्वच्छता पण तेवढीच आहे. इकडे उडीपी रेस्टॉरंट आहे आणि हा वॉशरूम होता. आणि खूप नीट अँड क्लीन आहे सगळं. खूप छान आहे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता आम्ही कुठेतरी जेवण बनवण्यासाठी जागा बघत आहोत. कडक ऊन पडलेलं आहे आणि CNG पेट्रोल पंपवरती परत CNG भरण्यासाठी गाडी थांबवली आम्ही. आणि तुम्ही बघू शकता हा नॅशनल हायवे. बघा इकडे आहे पेट्रोल पंप, CNG पेट्रोल पंप आणि हा नॅशनल हायवे. आणि आम्ही आता इकडनं कुठेतरी जागा शोधत आहोत जेवण बनवण्यासाठी. जेवण बनवणार, मस्तपैकी जेवणार. आणि तुम्हाला मी दाखवते आम्ही कशी कशी तयारी केली आहे जेवण बनवण्याची. जेवण बनवण्याचं ट्रॅव्हलिंगमध्ये मेन कारण हे आहे की माझी तब्येत खूप खराब होते बाहेरचं जेवण खाल्ल्यामुळे. आणि हा प्रवास आमचा 8-9-10 दिवसाचा आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की काहीतरी म्हणजे डाळ भात तरी, भाजी चपाती तरी, जसं आपल्याला जमेल तसं बनवून आपण खाऊया. पैसे वाचवण्याचं याच्यामध्ये काहीच हे नाही आहे. ॲक्च्युली मला कावीळ झाली होती, त्याच्यामुळे डॉक्टरनी मना केलं होतं बाहेरचं खायचं नाही. आणि 1 महिनाच झालेलं त्या गोष्टीला. त्याच्यामुळे माझ्या मम्मीने पण विचार केला, मी पण आणि माझ्या मिस्टरांनी पण, की आपण बाहेरचं नाही खायचं. तू कसं तरी जमेल तसं घरातच म्हणजे घरचंच जेवण बनवून बाहेर म्हणजे बाहेर घरचं जेवण बनवण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला मी दाखवते. आज माहिती नाही काय झालं आहे. ॲक्च्युली झोपलेली मी गाडीमध्ये आणि उठली, वॉशरूम वगैरे केली आणि मग बोलण्यामध्ये काय कळतच नाही मी काय बोलते आणि काय नाही. मम्मी उभी आहे मागे. कडक ऊन आहे म्हणून सावली तर हवीच. कुठे ना कुठेतरी सावलीला थांबायला लागेल. तर चला तुम्हाला भेटते. सारखं तर ऊन पडले, पावसाचं नाव नाही, काहीच नाही. आणि हे बघा इकडे नळ्याचे पॅकेट लटकवलेत. तुम्ही खाल्लेत की नाही लहानपणी? अशा हातामध्ये घालायचे, पाची बोटामध्ये नक्षी खात राहायचं. आम्ही तर आता पण खातो. असं मस्त मजा येते असं खायला. नळ्याचे पॅकेट बघते कितीला आहेत. आम्ही घेतो हे नळ्याचे पॅकेट. थोडंफार तर बाहेरचं चालतं ना, म्हणून बघूया कसं काय जेवण बनवणार, काय काय बनवणार. जेवणामध्ये विचार केला डाळ भातच बनवायचं आहे, कारण आता टाईम नाही आहे, लेट झाला आहे, 2:30 वाजले आणि आम्हाला आदियोगीला पोचण्यासाठी सकाळ होणार आहे. तर बघूया कसा होतो आहे पुढचा प्रवास. आणि मध्ये कुठेतरी आम्ही स्टे करणार आहोत. कंटिन्यू चालवणार नाहीत गाडी. 9-10 वाजेपर्यंत कुठेतरी स्टे करणार. माई को 100% भूख लगी है. आम्ही इकडे नीरा पित आहोत. तुम्ही प्यायलात की नाही नीरा मला माहिती नाही, पण नीरा एवढा टेस्टी असतो आणि थंड असतो पोटासाठी. मला सर्दी झाली तरी पण मी घेतला आहे. खूप टेस्टी आहे. या प्यायला.
Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 It's me. परत आम्ही एका पेट्रोल पंपवरती थांबलो आहोत, CNG पंपवरती CNG भरण्यासाठी. आणि इकडे एवढं थंड वातावरण आहे, पाठी बघू शकता तुम्ही. म्हणूनच बोलतात झाडे लावा, झाडे जगवा. झाडे नाही आहे तर काहीच नाही आहे. एवढी सुंदर वातावरण आहे आणि एवढी हवा छान आहे ना, आणि एवढं थंड वाटतं आहे. खरंच असं निसर्ग आपण जर नाही ठेवलं, नाही जपलं तर आपल्याला खूप हानिकारक आहे पुढे. आणि मी तुम्हाला बोललेली की आम्ही जेवण बनवणार आहोत रस्त्यामध्ये, पण आम्ही जेवण नाही बनवू शकलो कारण खूप लेट होत होता. तर माझे मिस्टर बोलले आपण दुपारी आता हॉटेलमध्येच जेवूया. आणि मी ते तुम्हाला दाखवलं नाही कारण आम्ही साधाच डाळ भात मागवलेला आणि चपाती मागवलेली आणि मम्मीने थोडीशी चटणी आणलेली घरून, तर ती आम्ही खाल्ली. आणि टाईम नव्हता म्हणून आम्ही फटाफट निघालो जेवण बनवण्याचा. पण मी नक्की व्लॉग शूट करेन. जेवण जर आम्ही बनवणार रस्त्यामध्ये तर मी नक्की शूट करेन व्लॉग. आणि तुम्हाला मी खरंच वातावरण परत एकदा दाखवते. आम्ही आता कर्नाटक बॉर्डरमध्ये आहोत, बेलगाममध्ये. आणि इकडे आम्ही स्टे करणार आहोत. आणि आमचं हॉटेल मी तुम्हाला दाखवते. आणि हॉटेलमध्ये पॉसिबल झालं तर आम्ही जेवण बनवणार आहोत, परमिशन घेतलेली आहे. आणि जर आमचं इंडक्शन हॉटेलमध्ये नाही चाललं तर आम्हाला बाहेरच खावं लागणार आहे. तर बघूया आता, तुम्हाला मी पुढे दाखवते कसं काय आम्ही जेवण बनवणार आहेत. आणि हॉटेल तुम्हाला दाखवते आमचं. थकलीस मम्मी? कसं वाटायलंय? आणि एकदम क्लायमेट थंड आहे ना इकडचं. क्लायमेट मस्त आहे एकदम. आणि हे बघा आमचा रूम इकडे आहे. आणि हे आहे हॉटेल श्रीराम रेस्टॉरंट. आणि आम्ही चाललो आहोत स्टे करायला. इकडे प्युअर व्हेज आहे, इथे जेवू पण शकतो. पण आमचं जर बनवण्याचा प्रोग्राम झाला तर बनवणार, नाही तर जेवायला आम्ही बाहेर येऊ. सगळीकडे म्हणजे वरती रेस्टॉरंट आहेत ह्या साईडला असं, आणि खाली या लोकांनी रूम बनवले आहेत राहायचे. असं वाटतं आम्ही मॉलमध्ये आलोय. Find the real me.